बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यात मुसळधार पावसानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान केलंय। भोनगाव, बोंडगाव आणि खातखेड शिवारामध्ये शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं उभी पिकं पाण्याखाली गेली आहेत। हाताशी आलेलं पीक वाहून जाण्याच्या भीतीनं शेतकरी चिंतेत आहेत। या पार्श्वभूमीवर खामगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट नेते दिलीप कुमार साणंदा यांनी थेट शेत बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली। त्यांनी बाधित शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांना धीर दिला। यानंतर साणंदा यांनी शेगावच्या तहसीलदार पद्मा काकडे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून तातडीनं पंचनामे करण्याची मागणी केली। तसेच राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा बुलढाण्याचे पालकमंत्री मकरंद आबा पाटील यांच्याशीही चर्चा करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित आणि आर्थिक भरीव मदत देण्याची मागणी केली आहे। आता प्रशासनाच्या पुढील कारवाईकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलंय। शेगाव तालुक्यातील बोनगाव, येवळखेड, बोनगाव या परिसरामध्ये जवळपास 24 तासामध्ये 110 मिलीमीटर पाऊस झाला व त्या माध्यमातून जगाचा पोशिंदा आहे। मोठं हे आसमानी संकट त्याच्यावर कोसळलेलं आहे। या माध्यमातून आताच मी तहसीलदार SDO यांच्याशी चर्चा केली। त्यांनी सांगितलं की तात्काळ पंचनामे करून शेतकरी बांधवांना जास्तीत जास्त लाभ मिळवण्याच्या दृष्टिकोनातून आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त मदत ही शेतकरी बांधवांना मिळवून देण्यासाठी मी प्रयत्नशील राहील। सर्वात महत्त्वाचं म्हणजे या परिसरामध्ये 24 तासामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची पहिली वेळ असल्यामुळे शेतकरी चिंतातूर आहे। म्हणून शेतकरी बांधवांनी आपली नुकसान भरपाई मिळवण्याच्या दृष्टिकोनातून तात्काळ तक्रारी कराव्यात, त्याचे फोटोग्राफ्स काढावे व त्या माध्यमातून त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये मदत मिळवून देण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहील।